शुभ्रा तुझा हात कसा आहे? बरा आहे आता, जळजळ थोडी कमी झाली आहे. आपण एखाद्या डर्मेटॉलॉजिस्टला दाखवूया का? आदिनाथ, आता किती डॉक्टर लावणार आहेत माझ्या मागे, आणि मला नाही वाटत आहे ही जखम वरवरची आहे. त्याचा संबंध आहे कशाशी तरी. कदाचित त्या काळ्या कुठ्ठ सावलीशी, त्या बाईशी जी जी पार्वतीच्या गोष्टीत आहे. भाई वंसा, वंसा, तुम्हाला निरोप कळला का? वंसा, काय झालं? तुमच्या डोळ्यात पाणी? नाही अगं, मागे बंबाजवळ होते ना, धुरामुळे कदाचित. ते जाऊ दे, बाबा येत आहेत ना परत. अगं मी वासंतीला सांगितलं सगळी तयारी करायला. अगदी जंगी भेद करावा लागेल, कारण ते साहेबही येतात म्हणे बरोबर. ते होईल ग बाई सगळं. महादेव कुठे? ते व्यायामाला गेलेत. अगं मग कोणाला तरी पाठवून त्या दिनूला धाडलंय मी, येतील ते. आणि जटा छाटल्या का त्यांनी त्याच्या? नाही ना, मी किती समजावलं त्यांना, ऐकतच नाहीयेत माझं. म्हणे मी अगदी राजबिंडा दिसतो असा. देवा नारायणा, कधी अक्कल शिरणारे ना या मुलाच्या डोक्यात, देव जाणे. आता पुन्हा याच्यावरून बाबांच्यात आणि त्याच्यात खडाजंगी होईल बघ. लिहून घे तू माझ्याकडून. छे छे छे, काय बोलतेय मी अगं? शुभ बोलणाऱ्या तर म्हणे मांडवालाच आग लागली. नाही नाही, तो परत येईपर्यंत जर बाबा आले नसतील ना, तर मी त्याला कानाला धरून दत्तू न्हाव्यासमोर नेऊन बसवते आता. नाही, खरंच न्या तुम्ही. मी आलेच हा वंसा. बरं. आपण एकटेच आलात पंत? आम्हाला समजले होते की आपणासोबत स्मिथ साहेब येणार आहेत म्हणून. काम निघालं कचेरीत, तिकडे जावं लागलं. महादेव कुठे? आजही राजेवाड्यावर नाही आहेत का? तसं नाही पंत, महादेव आता इथेच होता. होणारे सदाशिवा, यात्रेवरून आल्यावर असा शहाणपणा केला होता त्यानं. आम्ही चिडलो त्यावरून काही बोध घेतलेला दिसत नाहीये. पुन्हा नाही ना ओवाळले महाशय नव्या यात्रेत? पंत, आपण त्याच्यावर असं संतापू नये. त्याची रदबदली करण्याची आवश्यकता नाही भालचंद्र. त्या धेडगुजरी यात्रेला जायचं नाही म्हणून निक्षून सांगितलं होतं. पण बापाचं ऐकतील तर ते महादेव शास्त्री कसले? आपण कोण लोकात भाकरीचा तुकडा मोडतो, कुठे उठबस करतो, कशाची शुद्ध नाही. असल्या यात्रांवर मांसाहारही चालतो असं ऐकू नव्हता मी. तसं नाही पंत, आपला महादेव तसं नाही करणार. त्याची तळी उचलण्याची आवश्यकता नाही. बाजार बुणग्याच्या तांड्यात जन्माला यायचा तो चुकून ब्राह्मणाच्या घरात जन्माला आला. अण्णा, गाव भटकून घरी यायला उसंत मिळालीच त्याला तर सांगा, त्याचा एक बापही आहे आणि त्याचं पिंडदान अजून केलं नाहीयेस. तो जिवंत आहे. त्याला भेटायची इच्छा झालीच. काय झालं? कोणी निवर्तला का?
कोणाच्या पिंडदानाबद्दल बोलणं चाललंय? अरे काही नाही महादेवा, पंत सांगत होते काहीतरी. कुठे होतात आपण? व्यायामाला, शेतात. वाड्याच्या मागे मातीचा आखाडा आहे, तिथेही करता येतो व्यायाम. हा वाडा आहे की तुरुंग आहे? बाहेर जायला ही मनाई आहे का? आम्हाला उलट उत्तर करतोयस. उलट प्रश्नाचं सरळ उत्तर कसं द्यायचं असतं अण्णा? यात्रेला जाऊन आल्यावर माणसं शहाणी होतात. तुझा उर्मटपणा, उच्छृंखलपणा तसूभरही कमी झालेला नाही. आणि हा काय अवतार करून घेतलायस? ही झुलपं कशाला वाढवलीयस नाटकातल्या पार्ट्यासारखी? की तोंडाला रंग फासून नारायणरावांच्या नाटक कंपनीत जायचं मनात आलंय तुझ्या? इथलीच नाटकं पुरी पडत नाहीत तर आणखी आम्हाला नाटक कंपनीत कुठे धाडतात? आम्ही जसे बदललेलो नाही आहोत तसं इथेही काहीच बदललेलं नाहीये. इथली माणसंही नाहीत, त्यांचे स्वभावही नाही. आणि त्यांची परिस्थितीही नाही. आमच्या परिस्थितीची तुला केव्हापासून रे काळजी? तुझ्या मागे तुझ्या बापाला स्वर्गातून निरोप आला असता तर थोरल्या मुलाच्या हातून मुखाग्नी मिळण्याचं भाग्यही नसतं लाभलं. तुमच्या मुखाग्नीची तुम्ही सोय करून ठेवली आहे अण्णा. आमच्या मागे आणखीन 2 लेक आहेत तुमचे. आणि नाहीतरी तुम्ही तुमच्या जावयालाच तुमच्या मोठ्या मुलाच्या जागी मानता ना? मग या नालायक मुलाची तेवढ्यासाठी तरी का गरज भासावी तुम्हाला? अरे महादेवा काय बोलतोयस तू? तेच जे तुम्ही ऐकताय. आमच्या नजरेसमोरून आत्ताच्या आत्ता चालता हो महादेवा. महादेव 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 जरा ऐकून तरी घे. महादेव. पंत पंत लहान समजून त्याला एकदा माफ करा. हवं तर त्याच्यावरती भालचंद्र, नालायक माणसाच्या चुकीसाठी माझ्या समोर हात जोडू नकोस. हो एक तरी भालचंद्र, महादेव महादेव.
दिनोबा, इकडे या. काय केलं आमच्या गैरहजेरीत? अभ्यास केला. कोणता नवीन पाढापाठ केला? 13चा. 13चा. आमच्या गैरहजेरीत तुम्ही 13चा पारा पाठ करणार असं आम्हाला सांगितलं होतं. झालाय. म्हणून दाखवणार? हो. मी जर तो पारा पूर्ण म्हटला तर तुम्ही दादाशी घेतलेली कट्टी मोडाल. बघूया. म्हणा. 13 एके 13, 13 दुने 26, 13 त्रिक 39, 13 चौक 52, 13 पंचे 65, 13 78, 13 7 91, 13 8 4 10, 13 9 17 10, 13 10 600. बरोबर हात चालवू दे. उगाच मेंगळटपणा नको. हे बघ, आणि ते दूध तापलं असेल ना तर त्याच्यात थोडं केशर घाल जी. आणि धाडून दे बाहेर. हे यमी मावशी, तू काय शेपटा लागल्यावानी करते का? इतक्या वर्षात अनेकदा शेपूट जळून घेतलंस तरी सुद्धा हा प्रश्न विचारतोयस मला शहाण्या. इथे मारे फुशारक्या मारत असतो, पण मालकाचा नुसता आवाज कानी पडला ना तर धोत्राचं पितांबर होतं तुझ्या. हे तू काय हसते का गोदे? आपण नाही घाबरत कोणाला. हो माहिती, मोठा शूर माझा पेशवा. दूध. हा, हे दूध घेऊन जा मालकांकडे, मग पाहूया कसा शूर असतो. चल गे. आणि हळू जमिनीकडे बघून चाल. हिला कावळा. फिदी हसून झालं तुझं. मग हात चालव भरभर. हे बघ, मी सांगते ना ते एकदम पदराच्या गाठीशी घट्ट बांधून ठेवायचं गोदे. आपले मालक एकदम चांगले आहेत पण शिस्तप्रिय आहेत. त्यांना हा असला आघळपघळपणा अजिबात आवडत नाही. तेव्हा शिस्तीने वागायचं, सांगून ठेवते. वैजी. हा, चला, खूप कामं पडली आहेत. अहो, कुठे निघालात आता तुम्ही? आम्हाला थांबवू नकोस पार्वती. माझं ऐकून तरी घ्या. या क्षणी आम्हाला कुणाचं काही ऐकायचं नाहीये. बाहेरचे ऐकलं ते पुष्कळ झालं. आपल्याच जन्मदात्याचं बोलणं एवढं काय मनावर लावून घ्यायचं म्हणते मी. आम्हाला जन्म दिल्याचा पश्चाताप होत असेल तर तो त्याने खाजगीत व्यक्त करावा. आमच्या समोर व्यक्त केला तर आम्ही टोल्याला टोला लगावणारच. अहो, हे काय बोलणं झालं का? वडील आहेत तुमचे, ते तुमच्या काळजीपोटीच. त्यांची बाजू घेणं बंद कर पार्वती. एका बाजूला तुम्ही आणि एका बाजूला मामनजी. मी कोणाची बाजू घेणार? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आता कलह नको. म्हणूनच आम्ही आमचं तोंड काळं करतोय पार्वती. आणि हा कलह आमच्यामुळे होतोय असं जर कोणाला वाटत असेल तर तसं सांगावं त्याने येऊन. कायमचं काळं करायची ही ना नाही आमची. माझी शपथ आहे तुम्हाला, पुन्हा असं अभद्र बोललात तर. आम्हाला काहीही बोलायचं नाहीये कोणाशीच. हा वसुलीचा हिशेब आणि ही रक्कम. आपण स्वतः तपासून घ्या. तू तपासली आहेस ना, मग मी पाहण्याची आवश्यकता नाही.
तसं नाही पंत, पण आपण स्वतः जाती. भालचंद्र, स्वतःच्या डोळ्यांपेक्षाही जास्त विश्वास आहे आमचा तुझ्यावर. एक वेळ आमचे डोळे आम्हाला फसवतील, पण तू फसवणार नाहीस, ठाऊक आहे आम्हाला. आता आम्ही याच्यावर काय बोलावं पंत? काय रे? दूध आणलंय मालक. मग काय अभिषेक घालू का तुला त्याचा? ठेव तिकडे आणि जा. जी मालक. नालायक, लक्ष कुठे असतं? आणू का रट्टा पाठीत? शांत व्हा पंत, तुम्ही शांत व्हा. अरे सॉफ्ट करून घेते आणि जरा कामात लक्ष घाला. फुकटचे तुकडे मोडायला तुम्हाला ठेवलेलं नाहीये. माफी मालक. जा. मूर्ख लेकाचा. पंत, आपण आम्ही आमच्या खोलीत आहोत. नाहीतरी सर्व महत्वाचं बोलून झालेलंच आहे ना. पंत, एक गोष्ट बोलायची होती. कोणती? बोला. म्हणजे नाही, असू दे पंत. काय आत्ताच आपण प्रवासातून आलाय. भालचंद्र, बोला. काही नाही पंत, आम्ही बोळिंजला वसुलीच्या कामासाठी गेलो होतो. तिथे माधू गांगणाची जमीन आहे. आपला देणेकरी येतो. ठाऊक आहे आम्हाला. त्याच्या गेल्या 3 पिढ्या आपलं देणं लागतात. पुढे? पण यावेळेला त्याच्याकडून कर्ज वसुली झाली नाही पंत. कारण त्याला कर्ज माफ झाले. कर्ज माफ झालं? कोणी केलं कर्ज माफ? पंत, त्यांनी तसा दस्तावेज दाखवला आम्हाला आणि त्यावर आपल्या महादेवाच्या सह्या आहेत. पण महादेवाला कोणी अधिकार दिला एखाद्याचं कर्ज रद्द करण्याचा? आणि महादेव कोण? पंत, आपण रागावू नये, पण आपल्या सगळ्याचा वारस आपला महादेवच आहे ना. त्यामुळे आम्ही खपलो का? नाही ना. मग वारसाचा प्रश्न येतोच कुठे? कुळांचा सगळा कारभार आम्ही चालवतो. जो काही निर्णय घ्यायचा तो आम्ही घेतो. इतर कुणालाही तो हक्क नाही. आणि महादेवाला तर नाहीच नाही. त्याला म्हणाव, अधिक कारभारात लक्ष घालून लायकी सिद्ध कर आणि मग निर्णयाच्या बाता मार. गेला कुठे तो? बोलवा त्याला आमच्या समक्ष. कुठेतरी बाहेर गेलेत. खरा पाऊल ठरत नाही यांचं. आणि हे आम्हाला शहाणपणा शिकवतायत. तर काय नाही, कर्ज बिर्ज माफ झालेलं नाही. कळवा त्या गांगणाला. म्हणाव, त्याचा मालक रघुनाथ पंत शास्त्री आहे. इतर लुंग्या सुंग्यांना काडीचीही किंमत नाही.